सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक पर आ रही कशी लागलेली रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत शेगाव दर्शनासाठी. शेगाव ही संताची भूमी आहे, गजानन महाराजाची भूमी आहे. गणगण गणात होते या ज्यांनी आपलं पूर्ण समाजाचं, यातील पूर्ण महाराष्ट्रातील समाजाचं ज्यांनी उद्धार केला, अशा संतांच्या भूमीमध्ये आपण आलो आहोत. तर चला, तर मग हे मुख्य द्वार आहे मंदिराचं. तर आपण जाऊत आणि गजानन महाराजचं दर्शन घेऊत आणि मंदिर कसं आहे हे पाहू. रामकृष्ण हरी. शेगाव मंदिराच्या उजव्या बाजूस वारकरी भक्त निवास संकुल म्हणून आहे. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था खूप छान प्रकारे असल्यामुळे या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावं. 10 रुपयात असे ऑटो तुम्हाला आणून पण सोडतात. या ठिकाणी दिवस ना रात्र सेवा चालू राहते. भक्त निवासाच्या गेटमधून मध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हे चप्पल ठेवायच्या स्टँड या पण ठिकाणी ना 24 तास सेवा दिली जाते. शेगावमध्ये राहण्याची खाण्याची अशी या प्रकारे व्यवस्था दिली जाते. अशा प्रकारचे भक्त निवास या ठिकाणी आहेत. हे या ठिकाणी आम्ही रात्री उतरलो आणि या ठिकाणी खूप छान सेवा केली जाते. या ठिकाणी उपहारगृह आहेत आणि असे खूप मोठे मोठे भक्त निवास या ठिकाणी आहेत. तर मित्र, या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपली जी बॅग ठेवायची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असते. हे अशा प्रकारे सुरक्षागृह आहेत. या ठिकाणी आपण 24 तास सेवा चालूच राहते. या ठिकाणी आपण बॅग, काही वस्तू असल्यास वस्तू ठेवू शकतो. येथील उपहारगृहामध्ये ना अशा प्रकारचे पोहे, चहा सर्वात कमी किमतीमध्ये दिला जातो. पोहे 5 रुपये, चहा 7 रुपये या किमतीमध्ये या ठिकाणी सेवा पुरवली जाते. शेगावमध्ये आलं ना, काही चिंता नाही करायची. नाश्ता, राहणं, खाणं सगळं मंदिर मार्फत केलं जातं. तर मंडळी, आपण आता पोह्याचा आस्वाद घेऊन होता आणि नाश्ता झाल्यानंतर आपण दर्शनाला निघत आहोत. चला तर मित्रांनो, आपला चहा आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढा टेस्टी चहा, खूप मस्त. आता एवढ्या कमी किमतीमध्ये आणि एवढा दर्जेदार चहा कुठं भेटते. चहा प्रेमींसाठी तर पर्वणी आहे. खूप छान, नंबर 1 असा अमृत तुल्यच चहा आहे बघा. मोठा कप भरून साठी ह्या दारातून मध्ये जावं लागतं. दारातून मध्ये आल्यानंतर या ठिकाणाहून दर्शनाची रांग चालू होते. नायक श्री राजाधिराज गजानन महाराज प्रवेशद्वार आहे हे सर्वात मोठं. उजव्या बाजूस अशा हे चप्पल ठेवायची स्टँड आहे.
गजानन महाराज सुरुवातीला जेव्हा त्यांनी आलते या धर्तीवर, ते या ठिकाणी बसत होते असं म्हणतात. ते गणगणगणात होते, गणगणगणात. मंदिराच्या मधून तर व्हिडिओ शूटिंग नाही करतायत. जर स्वामीचं दर्शन घ्यायचं असेल, गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणच यावं लागेल. इथली पवित्रता इथे येऊनच बघावी लागेल. बघा इथून देव दिसतो. गजानन महाराज की जय. देव दिसते तू. रामकृष्ण हरी माऊली. या ठिकाणी गजानन महाराजांची संजीवन समाधी आहे. आता आपण बघितलंच असाल, ते जे होते ते जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. 1920 मध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली या ठिकाणी. महाराजांचा जन्म कुठे झालता, कधी झालता हे कोणालाच माहिती नाही. वयाच्या 30व्या वर्षी गजानन महाराज या ठिकाणी दिगंबर अवस्थेत सापडले होते. अन्न हेच परब्रह्म आहे, अन्न हेच ब्रह्म आहे, हे त्यांनी त्या उष्टा पत्रावळीवरचे अन्न खाऊन हे लोकांना सांगितले होते. रोज लाखो भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. त्याच्या बाबतीत तर गजानन महाराज संस्थान जे मंदिरचं ट्रस्ट आहे, एवढी स्वच्छता आहे बघा या ठिकाणी. एवढी स्वच्छता आपल्या पूर्ण भारत देशामध्ये कोणत्याच मंदिरात एवढी स्वच्छता मी बघितली नाही आतापर्यंत. गजानन महाराजची जे विजय ग्रंथ आहे तो या ठिकाणी मिळतो. या ठिकाणाहून घ्यायची आणि या पोथीचं पारायण करायचं. दर गुरुवारी पिठलं भाकरी आणि कांदा खाऊन तो उपवास सोडायचा आणि नक्कीच तुम्हाला त्या या गजानन महाराजाच्या याची प्रचिती येईल. तुमच्या मनातली भावना आणि जे इच्छा असतील ते पूर्ण होतील. माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं, तर तो आज दिवस आलेला आहे. एक 10-15 वर्षापासून येव म्हणत होतो, पण आज आलो आहे मी आमच्या काकासोबत. काकाच्या याच्यानुसार प्रसाद घेऊन झालेला आहे. इथला देवस्थानाचा प्रसाद आपण घेतला आहे, विभूती प्रसाद आणि छोटंसं एक पुस्तक त्यासोबत भेटलेलं आहे आपल्याला. चला तर मग आता आपण काय करूत माहिती आहे का, जिथं महाप्रसाद असतो शेगावच्या गजानन महाराजांचा महाप्रसाद आपण घेऊ. आहे महाप्रसाद घेण्यासाठीची लाईन. या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत प्रसाद भेटतो.
बघूत आपण कसा प्रसाद असतो. चला तर भक्त हो, आपण आता परब्रह्माचं दर्शन घेऊत. अन्न हे परब्रह्म असतं. असे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत या माता माऊलींची यांची सेवा चालू राहते. हरे कृष्ण. अखंड अविरतपणे अशी सेवा चालू राहते माता माऊलींची. गणगणगणात होते. गणगणगणात होते. गजानन महाराज म्हणायचे गण गण गणात होते. कणाकणात देव आहे. या सृष्टीमध्ये जेवढं काही दिसतंय त्या कणाकणामध्ये देवच देव सामावलेला आहे. ह्या माता माऊल्या रात्रंदिवस या ठिकाणी सेवा करत राहतात. गणगणगणात होते. गणगणगणात होते. गणगणगणात होते. गणगणगणात होते. गणगणगणात होते. जय गजानन महाराज. गणगणगणात होते. चला तर मग आपण या अन्न परब्रह्माचं दर्शन घेऊत आणि प्रसाद ग्रहण करूत. चला तर आपण प्रसाद ग्रहण करूत. हे अन्न हे वदली कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे. सवज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रामकृष्ण. गणगणगणात औंधपर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आनंद सागर येथे. आनंद सागरची वेळ जी आहे ती आपल्या सर्व भक्तांसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे. हे आध्यात्मिक केंद्र असल्यामुळे ना हे संध्याकाळी 5 पर्यंत चालू राहतं. आणि प्रवेश फक्त 4 वाजेपर्यंत चालू राहतो. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आनंद सागर या ठिकाणी. शेगावमध्ये आनंद सागर हे पर्यटन स्थळ, पर्यटन विकास या ठिकाणी करण्यात आलेला आहे. श्री गजानन महाराजांची या ठिकाणी मूर्ती, भव्य अशी मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आली. गावामध्ये अशी बी सवारी भेटतात बरं. 10-20 रुपये प्रति पर्सन घेतात आणि तुम्हाला जिथंच पाहिजे तिथं सोडतात. घोडागाडी, टांगा गाडी. शेगावमध्ये आलं तर कचोरी शेगावची खातलीच पाहिजे. कशी लागलेली राव. चला खाऊच कचोरी.